तर आम्ही जस्ट आता घरातून निघालोय गणपतीपुळेला जायला. तर इथं आम्ही थोड्या वेळासाठी थांबलोय. रुबीला सुसूला झाले म्हणून आम्ही जरा तिला फिरवतोय. ती गाडीत दुखत होती त्यामुळं. आणि आता आम्ही निघतोय. आम्हाला कम से कम 1 तास झाला असेल. आम्ही आता चाललोय गणपतीपुळेला. तर आम्ही गणपतीपुळ्यात पोचलोय. पण एक प्रॉब्लेम झाला. ॲक्च्युली आम्ही रुबीला घेऊन आलोय मंदिरात. तिला तर जाता येणार नाही कारण की ती भुकत बसल आणि अलाउ नाही आहे मंदिरमध्ये. आणि आता आम्ही बघतो तिला ॲडजस्ट करायला. आशिषकडे आम्ही तिला देऊ. आम्ही तवसर आम्ही दोघं जाऊन दर्शन घेऊन येऊ. पण आमचे दर्शन घेऊन झाले. आणि हे बघा गणपती मंदिर. येत आहे ना. जस्ट आम्ही दर्शन घेऊन इथं बसलोय. ह्या रुबीपुळे आम्हाला बरोबर दर्शन पण करून भेटत नाही. आता आशिष गेलाय दर्शन करायला. त्याची वाट बघता आम्ही बीचवर बसलोय गणपतीपुळेच्या इथंच. हे बघा थोड्या वेळाने आम्ही इथून निघू. 2-3 फोटो काढले. जास्त काय करता आलं नाही आम्हाला कारण की हिला आम्हाला एकटं ठेवता येत नाही. इथं आजूबाजूला भरपूर कुत्रे आहे म्हणून हिच्यावर लक्ष ठेवायला लागतं ह्या येणीमुळं. आता इथं आम्ही काहीतरी खायला थांबलोय. भूक लागले. 2 वाजले तर खायला थांबलोय. सुयश आणि आशिष तिकडं ऑर्डर द्यायला. आणि आता पण आमचं तसंच होणार आहे की रुबीमुळे आम्हाला हॉटेलमध्ये बसता येणार नाही. तर आम्ही आता सध्या आम्ही थांबलोय इकडं जेवायला. सुयश इथं सेटअप लावतोय जेवणासाठी. आम्ही पुरी भाजी घेतली जेवणासाठी. आता आम्ही जेवतोय. एन्जॉय. आम्ही तर खायला थांबले होते. पुरी भाजी, श्रीखंड, कांदा, लोणचं आम्ही हे सगळं खातोय. इथं आम्ही बसलोय एका हॉटेल नाही काय पण एकच निसर्ग. आम्ही निसर्ग एन्जॉय करतोय आणि आम्ही जेवतोय. आम्ही तुम्हाला थोडंच वेळात भेटू.